माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तांदूळ घेतलेले आहे राशनचं बघा अशा प्रकारे, आणि त्याच्यात हरभरा डाळ, उडीद डाळ, ओवा, जिरे घालून असं मी तांदळाच्या राशनचं दळून आणलेलं आहे। हे बघा राशनचं तांदूळ आहे आणि त्याला दळून आणलेलं आहे आणि एका भांड्यात मी काढून घेत आहे। आता त्याला भिजवायसाठी पाणी घालायचं। खूप पातळ करायचं नाही, खूप घट्ट पण करायचं नाही, अगदी साधं सोपं। आणि ज्यांना राशनचा तांदूळ खाऊ वाटत नसले किंवा आपण तांदूळ आवडतच नसेल काहीच, मग सगळ्यात भारी उपाय घावण त्याचं करायचं। हे बघा अशा प्रकारे जे आता मी तुम्हाला दाखवले स्टार्टिंगला, की तांदूळ, जिरं, ओवा, चण्याचं डाळ असं मिळून मी घालून दळून आणलेलं आहे। अशा प्रकारे बघा मी कसं सॉफ्ट कसं भिजवत आहे बघा। तांदूळचं पीठ करून आणलेलं आहे तांदळाचं, आणि चवीनुसार मीठ एका भांड्यात घालून असं अशा प्रकारे तुम्ही घावण तांदळाचं राशनचं घावण करू शकताय। अगदी नाश्ता सकाळच्या चहासोबत पण तुम्ही करू शकताय। काय बनवायचं विचार करण्यापेक्षा नाश्त्याला पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हे तांदळाचं साधं सोपं राशनचं पिठाचं करायचं। चला मग आता मी जरा चवीनुसार जिरं पण घातलंय ते। हे बघा अशा प्रकारे मी पीठ भिजवले तांदळाचं, आणि एक 5 मिनटं भिजवायला ठेवायचे। 5 ते 10 मिनटं जरा भिजवायला ठेवायचं ते। चला तर मग आता माझं बघा अशा प्रकारे मी पीठ भिजवून झालेलं आहे। चला तर आता गॅसवर मी तवा ठेवून घेते आंबोळीचा, म्हणजे त्याला घावण म्हणतात, तांदळाचं घावण। अगदी साधं सोपं आहे आणि पौष्टिक पण आहे, शुगर लोकांना पण चांगलं आहे। तांदळाचं आंबोळी म्हणजे घावण त्याला म्हणतात। कोकणीचे समाज खूप खातात ह्याच्या ते, कोकणी साईड भरपूर हे चालतंय घावण। अशा प्रकारे बघा कसं मी आंबोळी घातलेलं आहे बघा घावणचं। कसं परतून घेतलेलं आहे बघा, किती छान जाळीदार आलेलं आहे राशनच्या तांदळाचं। अगदी साधं सोपं बनवलेलं आहे। हे बघा तांदळाची आंबोळी माझी तयार झालेली आहे, अगदी साधं सोपं। तुम्हाला नक्की आवडलं असेल, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका। असंच मी व्हिडिओ टाकत राहीन, साधी सोपे आहेत। असंच मला सपोर्ट करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा कसं तुम्हाला घावण आवडलं। बाय।